forget your child is special. माय चाइल्ड चारी दिशांनी गेला कुठे चांदवा. शिकण्यामध्ये सुसूत्रता असते, कोऑर्डिनेशन असतं आणि सिंक्रोनायझेशन असतं. ते जर का गेलं तर त्या मुलाला ज्ञानच होत नाही. एकदम ती प्रतिमा जाऊन बसते पण त्याच वेळेला आवाज कुठे दुसरीकडे जाऊन बसला. असं त्याला सेन्सरी इंटिग्रेशन नावाची एक थेअरी निघाली की त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या सेन्सेसच्या सारखं आपल्याला जी माहिती मिळते ती इंटिग्रेट होऊन एका तऱ्हेने जर का येण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या मुलांना थोडं ज्ञान जास्त होईल. असं त्याच्या मागे एक आणखी एक विचार. नंतर अटेन्शन डेफिसिट, म्हणजे त्या मुलांना अटेन्शन स्पॅनच त्यांचा कमी असतो. म्हणजे त्याला अटेन्शन डेफिसिट म्हणतात. हायपर ऍक्टिव्हिटी, अटेन्शन डेफिसिट, आय टू आय कॉन्टॅक्ट त्यांचा कमी असतो. दुसरं इकोलॅलिया नावाचा एक प्रकार, म्हणजे तुम्ही त्याला प्रश्न विचारला की तुझं नाव काय, की ते प्रश्न विचारतात तुझं नाव काय. बरं हा काहीतरी उद्दामपणे की तू मला कोण विचारणार, मी तुला विचारतो, असा नसतो तो प्रश्न. तुम्ही त्याला विचारलं की मला बाटली आण तर ते मला बाटली आण म्हणतील. नुसतं रिपीट करणं मेकॅनिकली त्याला इकोलॅलिया म्हणतात. तर अशी 9 लक्षणं कॅनरनी मांडली. त्याला पीडीडी, पर्व्हेसिव्ह डिसऑर्डर, त्याच्यात हायपर ऍक्टिव्हिटी, अटेन्शन डेफिसिट, ऑटिझम असे जे वेगवेगळे विकार आहेत ते सगळे एकत्र करून त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम असं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि तो अगदी माइल्ड पासून खूप सिव्हिअर असू शकतो. यश मध्ये मला तो वेगळा स्पार्क दिसतो.